स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजेच पॅरलेलोग्राम, स्क्वेअर, रेक्टँगल, रॉम्बस, ट्रापेझियम आणि काइट या सर्व क्वाड्रिलॅटरलच्या टाइप्स बद्दल आपण वन बाय वन बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया पॅरलेलोग्राम. सो पॅरलेलोग्राम इज अ क्वाड्रिलॅटरल विथ पॅरलल अँड इक्वल ऑपोजिट साइड्स. जसे की तुम्ही ते बघू शकता. म्हणजेच या पॅरलेलोग्रामचे नाव आहे ए बी सी डी आणि यामध्ये या दोन साइड्स म्हणजे या दोन ऑपोजिट साइड आहेत म्हणून ह्या एकमेकांसोबत पॅरलल आहेत तसेच इक्वल सुद्धा आहेत आणि या दोन साइड सुद्धा एकमेकांसोबत पॅरलल आहेत आणि इक्वल सुद्धा आहेत. तर यालाच आपण काय म्हणणार, साइड ए बी पॅरलल टू साइड सी डी अँड साइड बी सी पॅरलल टू साइड डी ए. पण आता ह्या इक्वल सुद्धा आहेत म्हणून आपण यांना म्हणणार साइड ए बी equals to side CD and side BC equals to side DA. आणि पॅरलेलोग्रामचे ऑपोजिट अँगल हे ऑलवेज इक्वल असतात. म्हणजेच हा आणि हा अँगल इक्वल असणार तसेच हे दोन अँगल सुद्धा इक्वल असणार. यालाच आपण काय म्हणणार, अँगल A equals to angle C and angle B equals to angle D. So students, it's all about the parallelogram. Then second type of quadrilateral is square. Square is also a quadrilateral with all are the equal sides. म्हणजेच स्क्वेअर हा सुद्धा एक क्वाड्रिलॅटरल आहे ज्याच्या सर्व साइड्स इक्वल असतात. म्हणजेच या चारही साइड एकमेकांसोबत इक्वल असणार. तर यालाच आपण काय म्हणणार, ए बी इक्वल्स टू बी सी इक्वल्स टू सी डी इक्वल्स टू डी ए. आणि यामध्ये सुद्धा ऑपोजिट साइड या एकमेकांसोबत इक्वल आणि पॅरलल असतात. जसे की लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी अँड लाइन BC equals to लाइन DA. आणि स्क्वेअरचे सर्व अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात. म्हणजे चारही सुद्धा अँगल 90 डिग्रीचे असतात. तर यालाच आपण काय म्हणणार, अँगल A equals to अँगल B equals to अँगल C equals to अँगल D. Then third type of quadrilateral is rectangle. Rectangle is a parallelogram with each angle is of 90 degree. म्हणजेच रेक्टँगल हा एक असा पॅरलेलोग्राम आहे ज्याचे प्रत्येक अँगल हे 90 डिग्रीचे असतात. तर यालाच आपण काय म्हणणार, अँगल A इक्वल्स टू अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल्स टू अँगल D. आणि यामध्ये सुद्धा ऑपोजिट साइड्स या एकमेकांसोबत पॅरलल आणि इक्वल असतात. मीन्स ही साइड यासोबत पॅरलल आणि इक्वल आणि या दोन साइड सुद्धा एकमेकांसोबत पॅरलल आणि इक्वल असतील. तर यालाच आपण असं म्हणू शकतो, साइड ए बी इक्वल्स टू साइड सी डी अँड साइड बी सी इक्वल्स टू साइड डी ए. देन नेक्स्ट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे रॉम्बस. Rhombus is a parallelogram with all the equal sides. म्हणजेच रॉम्बस हा सुद्धा एक पॅरलेलोग्राम आहे पण याच्या सर्व साइड्स एकमेकांना इक्वल आहेत आणि हे पॅरलेलोग्राम असल्यामुळे याच्या सुद्धा ऑपोजिट साइड एकमेकांसोबत पॅरलल असतात. मीन्स साइड ए बी पॅरलल टू साइड सी डी अँड साइड बी सी पॅरलल टू साइड डी ए. आणि पॅरलेलोग्रामचे ऑपोजिट अँगल्स इक्वल असतात. म्हणजेच अँगल A इक्वल्स टू अँगल C and angle B equals to angle G. The next type of quadrilateral is trapezium. Trapezium is a type of quadrilateral आणि हा एक असा quadrilateral आहे ज्यामध्ये फक्त दोनच साइड्स एकमेकांना पॅरलल असतात. जसे की तुम्ही ते बघू शकता, ही साइड या साइडशी पॅरलल आहे. तर यालाच आपण काय म्हणणार, साइड ए बी पॅरलल टू साइड सी. यानंतर quadrilateralचा लास्ट टाइप आहे काइट. काइट इज अ quadrilateral in which adjacent sides are equal. जसे की तुम्ही बघू शकता, या दोन ज्या adjacent साइड आहेत त्या एकमेकांसोबत इक्वल आहेत तसेच या दोन adjacent साइड सुद्धा एकमेकांशी इक्वल आहेत. तर यालाच आपण म्हणणार साइड AB is equal to साइड AD and साइड BC is equal to साइड BD. आणि तुम्ही जर या काइटला केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा काइटचा शेप दोन आयसोसेलेस ट्रायंगल पासून तयार झालेला आहे. हा एक आयसोसेलेस ट्रायंगल आणि हा सेकंड आयसोसेलेस ट्रायंगल.